सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त हेलिकॉप्टरमुळे वाढले सैन्य दलाची ताकद। लेफ्टनंट जनरल विनोद कुमार नांबियार। कॉम्बॅट एव्हिएटर्स इव्हिशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टरसह पायलट एअरक्राफ्ट सिस्टीम इंटरनल पायलट कोर्सचा दीक्षांत समारंभ आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान संपन्न झाला। भारतीय सैन्य दलाची एक शाखा असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये भविष्याचा वेध घेऊन विविध बदल घडवण्यात येत आहे। या माध्यमातून भारतीय सैन्य दल आत्मनिर्भर होतानाच आगामी काळात AA-64 आपचे लढाऊ हेलिकॉप्टरच्या समावेशाने देशाचा लष्करी ताकद वाढलेली दिसेल, असा विश्वास आर्मी एव्हिएशन कॉर्पचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोद कुमार नांबियार यांनी येथे व्यक्त केले। नाशिक रोड स्थित कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल येथे कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स 642 एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स 41 आणि बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम इंटरनल पायलट कोर्स 4 चा दीक्षांत समारंभ सोहळा आज सकाळी आयोजित करण्यात आला होता। यावेळी स्कूलचे ऑफिशिएट कमांडंट ब्रिगेडियर सत्यवीर शोकीन, नाशिक विभागाचे महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगर विकास प्राधिकरणच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी लेफ्टनंट जनरल सी नांबियार यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरवण्यात आले। तसेच ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुव रुद्र याची विविध थरारक प्रात्यक्षिके दाखवण्यात आले। यावेळी प्रशिक्षणार्थींच्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला। या समारंभात नेपाळसह नायजेरिया आणि भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांसह 4 महिला अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी प्राप्त केली।